नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। रात्रीचे 9 वाजता आहेत, अर्थातच नेहमीप्रमाणे वेळ झाली आहे न्यूज टॉप 9 ची। बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणारच आहोत, मात्र सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी सविस्तरपणे पाहूयात। सगळ्या सोयऱ्यांसंदर्भातला GR हा आजच निघण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर त्या संदर्भात बैठकही सुरू झाली आहे। राज्याचे प्रधान सचिव भूषण गगरानी, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। तर सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे आणि मुख्यमंत्री यांचे OSD मंगेश चिवटे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे तपशील आहेत? आज ज्या वेळेला भाषणादरम्यान जो आहे तो एक मुद्दा उपस्थित केला की सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो आमच्याकडे जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही आणि उद्या 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो सरकारला दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ही जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये सगळे महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत। यामध्ये मुख्य म्हणजे प्रधान सचिव असलेले भूषण गगराणी आणि जे OSD आहेत मुख्यमंत्र्यांचे मंगेश चिवटे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमित भांगे यांनी जरांगेशी चर्चा केली होती, ते देखील या बैठकीत उपस्थित आहेत। त्यामुळे कुठेतरी हा अध्यादेश लवकरात लवकर काढून जरांगेंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सरकारच्या पातळीवरती वेगवान प्रयत्न केले जात आहेत आणि आता सध्या वर्षा या निवासस्थानी गेल्या 2 ते 3 तासांपासून ही बैठक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी जरांगेंच्या हाती हा अध्यादेश काढून लवकरात लवकर पोहोचावा हा सरकारकडनं सध्या प्रयत्न होताना जे आहे निकिता ते पाहायला मिळतंय। हो, अगदीच सचिन, अधिक जाणून घेत राहू या सगळ्या संदर्भात। तुर्तास धन्यवाद।